नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत आणि त्याचबरोबर शुभ दुपार सर्वांना। दुपारची वेळ आहे आणि आमच्या इकडे बघा काय चाललंय तर इकडे गरम पाण्याच्या पिशवीचा शेक घेते मी। काय झालं, सकाळी ना पाणी काढून देत होते मुलांना आंघोळीला आणि पातेलं ठेवायला गेले आणि तशी जोरात चमक भरली। सध्या तुम्हाला माहिती आहे की गाडी चालवते मी, म्हणजे गाडी चालवायला शिकते, तर गाडी चालवताना म्हणजे चालवायची पण प्रॅक्टिस करते, तर स्पीड ब्रेकरवरनं जोरात गाडी माझी आदळली, त्यामुळे पण कमरेत चमक भरलेली आधीच भरली होती आणि नंतर मग जास्तच दुखायला लागलं, म्हणून म्हटलं आता हे गरम पाण्याच्या पिशवीचा शेक घ्यावा। असो, व्हिडिओला ना अशा पद्धतीने मी सुरुवात केलेली आहे। तर मला काय होतं ना, काही कमेंट्स ज्या आहेत ना त्याचं मला असं टाईप करून उत्तर देता येत नाही, तर जेवढे काही कमेंट्स होत्या ना त्याचं मी उत्तर दिलेलं आहे। पण काय होतं ना, आता नवीन युट्यूबर्स आहे, आता मी पण नवीनच आहे म्हणा तसं बघायला गेलं तर, पण आत्ता ज्यांनी चॅनल स्टार्ट केलेलं आहे तर ती लोक काय करतात की सुरुवातीला चॅनल ग्रो व्हावं किंवा कोणीतरी आपले व्हिडिओ पाहावेत, आपल्या व्हिडिओला व्ह्यूज यावेत म्हणून काय करतात की चॅनल कुठला तरी, म्हणजे आता माझ्या तर चॅनलवर अशाच कमेंट येतात की ताई तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, आम्ही तुम्हाला सबस्क्राईब केलेलं आहे। तर काय होतं ना, आता बघा मी पण 2 वर्ष यूट्यूबचा प्रवास केलेला आहे, त्यातून मला जेवढे काही अनुभव आलेले आहेत ना ते तर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर एक अनुभव मला असाच आलेला आहे, या संदर्भातच मी तुम्हाला सांगते, तर तुम्ही पण ती ट्रिक वापरा। मी तुम्हाला दुखवायचं आहे म्हणून मी असं काही बोलत नाही, पण कसं होतं ना, मी पण अशीच करायची नवीन, म्हणजे मी जेव्हा नवीन चॅनल स्टार्ट केलं होतं ना तर कोणाच्या तरी इथं चॅनलवर जायचं आणि म्हणायचं की मी तुम्हाला सबस्क्राईब केलेलं आहे, तुम्ही पण मला सबस्क्राईब करा। आणि अशा पद्धतीने जर आपण सबस्क्रायबर वाढवले ना तर आपले फक्त सबस्क्रायबरच वाढत जाणार आहेत। सबस्क्रायबर आपले जेव्हा वाढतात, म्हणजे स्वतःहून जेव्हा वाढतात नॅचरली, तेव्हा काय होतं, ती लोक आपल्या चॅनलमध्ये इंटरेस्टेड असतात, तेव्हाच ते आपल्याला सबस्क्राईब करतात आणि सबस्क्राईब केलं तर ऑफकोर्स म्हणजे आपल्याला व्ह्यूज मिळणार, म्हणजे ते आपले व्हिडिओ बघणारच आहेत। आता तुम्ही कोणाच्याही चॅनलवर गेलात आणि तुम्ही म्हणालात की मला सबस्क्राईब करा, आणि मग आता जरी मी तुम्हाला सबस्क्राईब केलं रिटर्न, तुम्ही जरी मला सबस्क्राईब केलं असेल तर मी कसं ब्लॉग बनवण्यामध्ये किंवा इतर घरातल्या कामांमध्ये किंवा मी विचार करत असते की पुढे तुमच्यापर्यंत दुसऱ्या दिवशी काय पोहोचवायचं आहे, कुठला ब्लॉग पोहोचवायचा आहे, कुठली रेसिपी पोहोचवायची आहे, या सगळ्या व्यापामध्ये मी काही तुमचे व्हिडिओ बघू शकणार आहे का, आणि जरी बघितला तर एखादी दुसराच बघणार ना, मग तुम्हाला नॅचरली व्ह्यूज मिळणार आहे का। तर कसं होतं ना, आता बघा काही लोकांचे, तुम्ही मोठे चॅनल जाऊन बघा ज्यांचे 1 लाख सबस्क्रायबर आहेत, तर त्यांना कुठंतरी 15,000, 25,000, 30,000, 40,000 असेच व्ह्यूज असतात। जर आपल्याला नॅचरली सबस्क्रायबर वाढवायचे असतील आणि नॅचरली व्ह्यूज पाहिजे असतील तर आपल्याला ना अशा कमेंट्स नाही करायच्या आहेत कुणाच्यावरच, हे वाईट वाटून घेऊ नका। तर तुम्ही खरी मेहनत करा, खऱ्या पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करा, तर तुमचे आपोआपच सबस्क्रायबर वाढत जाणार आहेत। काही ट्रिक्स यूज करा, हॅशटॅग, टायटल, थंबनेल ह्याच्यावर तुम्ही मेहनत घ्या, इकडे तुम्ही वेळ घालवा, ना की कोणाच्या तरी व्हिडिओवर चॅनलवर जायचं आणि व्हिडिओ बघायचे आणि मी तुम्हाला सबस्क्राईब केले तुम्ही मला सबस्क्राईब करा। अशा पद्धतीनं जर तुम्ही चॅनल ग्रो केलात ना तुमचा, तर तुम्हाला पुढे व्ह्यूज पण येणार नाही, खूप प्रॉब्लेम होणार आहे। म्हणून मी म्हणते की तुम्ही अशा पद्धतीनं सबस्क्रायबर तुमचे वाढवूच नका, कारण तुम्हाला व्ह्यूज येणार नाही, तर व्ह्यूज आले तरच आपल्याला पेमेंट मिळतं, तुम्हाला माहिती आहे। तुम्ही तुमचा चॅनल ग्रो केला ना तरच तुम्ही यूट्यूबमध्ये पुढे सक्सेस होऊ शकणार आहे। आणि हे पण मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या चॅनलची लिंक कुठेही शेअर करायची नाही, आपला चॅनल आपण नॅचरली ग्रो करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता तुम्हाला माहिती आहे माझे 5,000 जरी सबस्क्रायबर असले ना तरी मला काय डायरेक्ट 5,000 व्ह्यूज पडतात का, नाही पडत, 1,000, 2,000, 1,500 असेच व्ह्यूज पडतात, कारण बाकीचे जे आहेत ना ते तुम्हीच, तुमच्यासारखे जे आहेत की तुम्ही मला सबस्क्राईब करा, मी तुम्हाला सबस्क्राईब करते, अशा लोकांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे। आणि काही शॉर्ट्स फिल्ममधून किंवा काही इतर लाईव्हमधून सबस्क्रायबर गेन झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला कधीही, आपले जर 5,000 सबस्क्रायबर असतील ना तर कधीही आपल्याला की नाही असं 5,000 सबस्क्रायबर आहेत तर 5,000च व्ह्यूज पडतील असं कधीच होत नाही। त्यामुळे आपला ऑडियन्स काय असतं, आपल्या चॅनलवरचा ऑडियन्स 50%, 60% किंवा 30%, 20% असाच, तर अशाच पद्धतीनं ॲक्टिव्ह असतो। तर त्यामुळे ना मग मला कितीही अशा कमेंट आल्या की ताई मी तुम्हाला सपोर्ट केलेला आहे, तुम्ही मला सपोर्ट करा, तर या गोष्टीचा ना खरं सांगू का म्हणजे काहीच उपयोग नसतो। एक प्रामाणिक म्हणजे मी मैत्रीण आहे तुमची असं समजा, आणि प्रामाणिकपणे ना मी या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते द्यायचा प्रयत्न केलेला आहे। कसं आहे ना, आता मला कसं वाटतं की मी ज्या गोष्टीत, म्हणजे ज्या मार्गातून मी गेलेले आहे, जसे मला अनुभव आलेले आहेत ना
तेच फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक असा माझा प्रयत्न असतो की जे मी अनुभवलं आहे. आपण असं म्हणतो ना की पुढच्याला ठेच आणि मागचा शहाणा, तर तसाच प्रयत्न मी केलेला आहे तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचवण्याचा. तर अगदी तुम्ही काहीही करा. आता तुम्ही माझे ब्लॉग बघताना मला अशा पण कमेंट येतात की ताई, मला ना तुमचे व्हिडिओज खूप आवडतात आणि मी सेम तुमच्यासारखेच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. तर मला ते पण खरंच खूप छान वाटतं. हा ठीक आहे, माझ्यासारखेच बनवा किंवा इतर तुमच्या कोण आवडीचा यूट्यूबर असेल तर त्याची व्हिडिओ बघून तुम्ही तसेच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरी सुद्धा तुमचा चॅनल ग्रो होऊ शकतो. एखादा व्हिडिओ कदाचित तुमचा व्हायरल जाईल, त्यातून तुम्हाला सबस्क्रायबर मिळतील, त्यातून तुम्हाला ऑडियन्स मिळेल किंवा त्यातून तुमचं चॅनल ग्रो होईल, मॉनिटाईज होईल. पण अशा गोष्टींनी ना तुमचं मॉनिटाईज जरी चॅनल झालं तरी सुद्धा तुम्हाला वॉच टाइम नाही मिळणार. तुम्ही गेलात आता मला जशा कमेंट येतात तशा तुम्ही इतर चॅनलवाल्यांकडे जाऊन सुद्धा म्हणत असाल की मी तुम्हाला सबस्क्राईब केलेलं आहे, तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा असं म्हणत असणार आहे. अर्थातच ते फक्त सबस्क्राईब करतील, तुमचा व्हिडिओ बघणार आहेत का नाही. मग त्यामुळं काय तोटा होणार आहे, तुमचा व्हिडिओ जो आहे तो बघितला जाणार नाही आणि तुमचा वॉच टाइम जो आहे 4000 तासांचा, जो की खूप महत्त्वाचा आहे मॉनिटायझेशनसाठी, तर तो पूर्ण होणार नाही. मग अर्थातच आपलं मॉनिटायझेशन जर झालं नाही, पुढे आपल्याला व्ह्यूज जर मिळाली नाही, वॉच टाइमच कंप्लीट नाही झाला तर मॉनिटायझेशन नाही होणार. आणि जरी फक्त सबस्क्रायबर कंप्लीट होऊन काहीच उपयोग नाही. त्यामुळे नॅचरल पद्धतीनं आपण सबस्क्रायबर जे आहेत ना ते वाढवायचे आहेत आणि नॅचरल पद्धतीने आपला वॉच टाइम जो आहे ना तो पूर्ण करायचा आहे. अगदी प्रामाणिकपणेच कष्ट करावं लागतं यूट्यूबमध्ये. कसं आहे ना, असं यूट्यूबमध्ये सक्सेस होण्यासाठी कुठलाच असा शॉर्टकट नाही आणि शॉर्टकट जरी तुम्ही घेतलात तरी तुमचं चॅनल जे आहे ते शेवटपर्यंत टिकेल याची शाश्वती देता येत नाही. त्याच्यामुळं मेहनत हे एकमेवच पर्याय आहे यूट्यूबवर. त्यामुळे ना जर आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलवर 5000 सबस्क्रायबर आहेत ना, तर 5000 सबस्क्रायबर कधीही ॲक्टिव्ह नसतात. मग बघा 60% 50% सबस्क्रायबर ॲक्टिव्ह असतात, त्यामुळं पण आपल्याला व्ह्यूज हे कमी येत असतात. तर कोणीही वाईट वाटून घेऊ नका. ज्यांनी मला कमेंट केलेली आहे की ताई मला सपोर्ट करा आणि हात झुका, तर ताई मला सपोर्ट करा आणि मला म्हणजे नाही का मला सबस्क्राईब करा. तर मी काय करते ना, अशा कमेंट फक्त लाईक करत असते. खरंच तुम्ही मला जर सांगितलं की सबस्क्राईब करा, मी काय करते जेवढ्या कमेंट आलेल्या आहेत तेवढ्या त्या चॅनलला ना मी व्हिजिट करत असते. फक्त सबस्क्राईब मी कधीच करत नाही, कोणालाच करत नाही. जोपर्यंत आता आपल्यावरून घ्या, जोपर्यंत आपल्याला एखाद्याचा कॉन्टेंट आवडत नाही, एखाद्याचा व्हिडिओ आवडत नाही, तर आपण कसं सबस्क्राईब करणार आहे. तसंच आहे लोकांचं पण तसंच आहे. लोकांना जर आपला व्हिडिओ आवडला, आपला कॉन्टेंट आवडला तरच ते आपल्याला सबस्क्राईब करतील. फक्त सबस्क्राईब करून काय होणार आहे, फक्त सबस्क्रायबर वाढणार आहेत. वॉच टाइम कंप्लीट होणं महत्त्वाचं असतं, व्ह्यूज येणं महत्त्वाचं असतं, तरच आपल्याला पेमेंट पैसे मिळतात. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर म्हटलं चला आज निवांत वेळ होता तर या प्रश्नाचं हे उत्तर अगदी आपण प्रामाणिकपणे देऊया. आणि ज्यांनी मला कमेंट केलेली आहे की ताई आम्हाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, तर त्यांनी कोणीही वाईट वाटून घेऊ नका. मी 2 वर्षामध्ये मला जे अनुभव आलेले आहे यूट्यूबमध्ये तर तेच मी तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून तुम्ही सुद्धा जागृत व्हाल की असं केल्यानं काय होतंय. तुमचा पण वेळ व्हायला जातो, इकडे तिकडे या चॅनलवर जायचं त्या चॅनलवर जायचं आणि कमेंट करायची की मला सपोर्ट करा, मला सबस्क्राईब करा. तुमचा हा महत्त्वाचा मौल्यवान वेळ जो आहे ना, तर तोच वेळ आहे ना तुम्ही तुमचं स्वतःचं चॅनल ग्रो करण्यासाठी आणि चांगल्या कामासाठी घालवा. तर एक ना एक दिवस तुमचं चॅनल नक्कीच ग्रो होईल. मी सुद्धा असाच नंतर मला कळालं, नंतर मला रिअलाइज झालं, जसं मी आहे तुम्हाला सांगायला तसं मला कोणीच सांगितलं नाही की हा सगळा वेळ जो आहे आपण म्हणतो की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, हा सगळा वेळ जो आहे तो वेळ नुसताच व्हायला जातो. कॉन्टेंट काय तयार करायचंय, बोलायचंय कसं, कॅमेरा पुढे कॉन्फिडन्स कसा वाढवायचा, ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष द्यायचं आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा शूट कसं करायचं, एडिट कसं करायचं, या गोष्टींवर काम करणं महत्त्वाचं आहे. ना की आपण त्याच्याकडे जाऊन नुसतं सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि आपण एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे, आपण मराठी आहोत, आपण अशा सगळ्या कमेंटना अजिबात करू नका. आणि मी जे काही बोलले आहेत त्याचं तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण मी तुम्हाला चांगल्या हेतूनं चांगल्या मनानं सांगितलेलं आहे.
तर खरंच एखाद्याचा कॉन्टेंट मला आवडला ना तर नक्की मी सबस्क्राईब करते आणि कमेंटसुद्धा करते. तर मी तुम्हाला जो काही सल्ला आजच्या व्हिडिओतून दिलेला आहे तर त्याचं पॉझिटिव्हली घ्या. पॉझिटिव्हली तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करा. निगेटिव्ह अजिबात म्हणजे वाईट वाटून घेऊ नका किंवा निगेटिव्हली अजिबात घेऊ नका. तर म्हटलं चला आता अशा कमेंट भरपूर आपल्याला आलेल्या आहेत, तर या कमेंटवर आपण एक छोटासा हा व्हिडिओ बनवावा आणि त्याचं उत्तर द्यावं. तर चला आता आजच्या व्हिडिओचा इथंच एंड करते. परत आता आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. तर आज तर काय खरंच खूप हालत बेकार आहे. इकडनं तिकडनं सगळीकडनं चमकाच निघतायत. तर असो, आणि लवकरच तुमचा सुद्धा चॅनल तुम्ही खरी मेहनत केली आणि घेतलीत ना, नक्कीच मेहनत अशी गोष्ट आहे ना की देवाला आपल्या मेहनतीचं फळ जे आहे ते द्यावंच लागतं असं असतं. तर ते नक्कीच मिळतं. जसं मी पण बघा 2 वर्ष मेहनत केली आणि फर्स्ट पेमेंट माझं आलेलं आहे. त्यामुळे तुमचं सुद्धा चॅनल ग्रो होईल, काळजी करू नका. तर चला परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. बाय बाय.